आज आपण या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकाल, बाहेरून छान क्रिस्पी झालेली आहे, आतून एकदम मस्त सॉफ्ट होते, चवीला खूपच छान होते। चला तर मग एका नव्या वेगळ्या पद्धतीने कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहूया। रेसिपीला सुरुवात करूया। एक फ्रेश कोथिंबीरची गड्डी घेतलेली आहे। छान स्वच्छ आधीच मी ही कोथिंबीर निवडून चांगली धुवून घेतलेली आहे व स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे। या पद्धतीने थोडीशी जाड देठं असतील तर ती काढून टाकायची आहे। जी कोवळी देठ आहे ते देखील आपण वापरणार आहोत। एकदम बारीक आकारात ही कोथिंबीर आपण चिरून घ्यायची आहे। संपूर्ण कोथिंबीर आपण एकदम बारीक आकारात चिरून घेतलेली आहे। आता आपण एक छोटंसं वाटण काढून घेऊ। त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे। त्याचबरोबर 8 ते 10 लसूण पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे। अर्धा चमचा जिरं घालून घेऊ व मिक्सरला याची जाडसर ओबडधोबड पेस्ट तयार करून घेऊ। आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग इथे आपण हिरव्या मिरचीचं प्रमाण वापरू शकतो किंवा लाल तिखट देखील वापरू शकतो। आता आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती साधारण माझी 2 वाट्या भरलेली आहे। त्याच वाटीने 1.5 वाटी इथे आपण बेसन पीठ वापरणार आहोत। इथे आपण 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। इथे तुम्ही बेसन पीठ नसेल वापरणार तर इथे तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ देखील वापरू शकता किंवा मिक्स पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल। 1.5 वाटी आपण बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेऊ, चवीपुरतं मीठ टाकून घेऊ व हे कोरडे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊ। इथे कोथिंबीरीला किंवा कोथिंबीर वड्यांना छान रंग येण्याकरता अर्धा चमचा आपण हळद पावडर टाकून घेतलेली आहे। हे सर्व कोरडे जिन्नस चांगले मिक्स करून झालेले आहेत। यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकत याची पातळसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अजिबात या बेसन पिठाच्या गाठी राहता कामा नये। थोडं थोडं पाणी टाकत बेसन पिठाची छान आपण पातळ पेस्ट किंवा पातळ स्लरी तयार करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकाल याच पद्धतीने हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे। जिरं चांगलं फुललं की इथे आपण हिरवी मिरची, लसूण व जिऱ्याची केलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे। आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग इथे आपण हिरव्या मिरचीची पेस्ट वापरू शकतो। हिरवी मिरची नसेल आवडत तर इथे आपण लाल तिखट देखील वापरू शकता किंवा दोन्ही मिक्स करून वापरलं तरी सुद्धा चालेल। आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग इथे आपण हे तिखट कमी जास्त करून घ्यायचं आहे। तसेच चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। बेसन पिठाच्या स्लरीमध्ये आधीच आपण मीठ टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे आता आपण मीठ कमी टाकायचं आहे। अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतलेले आहे। गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे। स्लो फ्लेमवर अर्धा मिनिट हे जिन्नस चांगले आपण परतून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर 2 चमचे आपण पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत। इथे आपण पांढरे तीळ किंवा जाडसर शेंगदाण्याचा कूट देखील वापरू शकता किंवा शेंगदाण्याचा कूट किंवा तीळ नाही वापरले तरी सुद्धा चालतील। हे सर्व जिन्नस चांगले अर्धा मिनिट परतून झाले की यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। कोथिंबीर चांगली परतून घेऊ। साधारण 2 मिनिटं ही कोथिंबीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। कोथिंबीर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। अगदी 1.5 ते 2 मिनिटांमध्ये ही कोथिंबीर छान आपल्याला वाफवून घ्यायची आहे। ही कोथिंबीर शिजवताना किंवा वाफवताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। मीडियम फ्लेमवर ही कोथिंबीर आपण चांगली परतून घ्यायची आहे व त्यानंतर अर्धा ते 1 मिनिटभर चांगली वाफवून घ्यायची आहे। कोथिंबीर वडी बनवण्याची ही सर्वात सोपी व एकदम छान पद्धत आहे। साधारण 1.5 मिनिट झालेलं आहे। तुम्ही बघू शकाल कोथिंबीर आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे। यामध्ये आता आपण बेसन पिठाची केलेली स्लरी किंवा पेस्ट टाकून घ्यायची आहे। ही पेस्ट टाकताना सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे। स्लो फ्लेमवर ही पेस्ट संपूर्ण आपल्याला टाकून घ्यायची आहे व पटकन आपल्याला कोथिंबीरीमध्ये ही पेस्ट चांगली मिक्स करून घ्यायची आहे। ही पेस्ट टाकून आपण फास्ट फ्लेमवर जर टाकली तर इथे बेसन पिठाच्या संपूर्ण गाठी तयार होतील व अजिबात कोथिंबीर वडी आपली परफेक्ट होणार नाही। त्याकरिता इथे आपण गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे व स्लो फ्लेमवर हे बेसन पीठ चांगलं या कोथिंबीरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे बेसन पीठ व ही कोथिंबीर, आता हे मिश्रण जरी पातळ वाटत असेल पण जसजसं आपण हे परतत जाऊ, जसजसं हे शिजवत जाऊ तसतसं हे एकदम छान थिक व्हायला सुरुवात होते। ह्या कोथिंबीरच्या पेस्टचा छान आपल्याला घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे।
हे पद्धत वापरून आपण कोथिंबीर वड्या बनवल्यामुळे आपल्याला कोथिंबीरीची वडी अजिबात वाफवून घेण्याची गरज नाही। हिरव्या मिरचीची पेस्ट थोडीशी मला कमी वाटली, त्यामुळे इथे मी पुन्हा 1 चमचाभर लाल तिखट टाकून घेतलेला आहे। त्यामुळे ह्या कोथिंबीरच्या पेस्टला खूप छान रंग आलेला। 3 ते 4 मिनिटांमध्ये कोथिंबीरची छान घट्ट गोळा तयार झालेला। मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे। परफेक्ट मिश्रण आपलं शिजलेलं आहे। याच पद्धतीने हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे। ते मी झाकण घेतलेलं आहे एका डब्याचं, तुम्ही एक ताट देखील वापरू शकता। त्याला संपूर्ण मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे। ताटामध्ये हे संपूर्ण मिश्रण आपण टाकून घ्यायचं आहे व एकसारखं सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचं आहे। याच्या आपण चौकोनी वड्या तयार करून घेणार आहोत। ह्या वड्या बनवण्यासाठी जास्त मेहनत सुद्धा घेण्याची गरज नाही किंवा जास्त वेळ देखील लागत नाही। आपल्याला कोथिंबीरच्या वड्या नसेल बनवायच्या तर या पद्धतीने ही कोथिंबीरची भाजी किंवा कोथिंबीरचं पिठलं म्हणून आपण खाऊ शकतो। या पद्धतीने हे मिश्रण चांगलं पसरवून झालं की हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, कारण मिश्रण खूपच गरम आहे। हाताला पाणी लावून एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे। हे मिश्रण साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी आपण थंड करून घेऊ। साधारण 10 ते 15 मिनिटं झाली, मिश्रण आपण ह्या पोळपटावरती पलटी करून घेऊ। परफेक्ट मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण याच्या वड्या कट करून घेऊ। आपल्याला हव्या त्या लहान मोठ्या साईजच्या वड्या आपण कट करून घेऊ शकतो। इथे मी चौकोनी वड्या कट करून घेणार आहे। गरम तेलामध्ये ह्या वड्या तळून घेऊ। ह्या वड्या आपण शॅलो फ्राय देखील करू शकतो। इथे मी जास्त तेलामध्ये तळून घेणार आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। थोडासा तुकडा मी टाकून पाहिलेला होता। वड्या 3 ते 4 वड्या एका टायमाला सोडत आपण छान खरपूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत। वड्या आपण फास्ट फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत, त्यामुळे त्या छान कडक कुरकुरीत होतात। इथे आपण कमीत कमी बेसन पिठाचा वापर करून खमंग खुसखुशीत कुरकुरीत अगदी महिनाभर टिकणाऱ्या वड्या आपण आज बनवलेल्या आहेत। ह्या वड्या तळण्यासाठी साधारण 2 ते 3 मिनिटं लागतात। एकदम कुरकुरीत वड्या होण्यासाठी वड्या चांगल्या आपल्याला खरपूस रंगावरती भाजून घ्यायच्या आहे किंवा खरपूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत। ह्या पद्धतीने वड्या बनवून घेतल्यामुळे अजिबात वड्या तेलामध्ये सुटल्या जात नाही किंवा तुटल्या जात नाही। वड्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। ह्या पद्धतीने आपण वड्या तयार करून घेतल्यामुळे वड्यांमध्ये अजिबात जास्तीचं तेल ॲब्झॉर्ब होत नाही। कमी तेलकट मस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत वड्या तयार होतात। याच पद्धतीने राहिलेल्या संपूर्ण वड्या सोप्या पद्धतीने आपण खरपूस रंगावरती तळून घेऊ। संपूर्ण वड्या तळून आपल्या तयार झालेल्या आहे। तुम्ही सुद्धा ह्या सोप्या पद्धतीने नक्की एकदा कोथिंबीरच्या वड्या नक्की ट्राय करून पहा। ही पद्धत वापरून कोथिंबीर वडी नक्की बनवून पहा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघितलेच असेल, खूप छान कडक कुरकुरीत छान खुसखुशीत ह्या वड्या तयार झालेल्या आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।